पक्षाचा भाग नाही. पण एकच, जेव्हा आपण अनावरण करतो अशा व्यक्तींच्या जे महाराजांचे, त्यावेळेस थोडे पण त्यांचे विचार आपण आपल्या आचरणात जर आणले, हे जग फार सुखी होतं. राजे, खरं तर भारत पाकिस्तान युद्धाची परिस्थिती होती. कुठेतरी सीज फायर झालेला असताना सुद्धा देखील पाकिस्तानकडून काही प्रमाणात अटॅक करण्यात आलेले होते. काय नक्की अपेक्षा आहे? काय अपेक्षा? रस्त्यामध्ये कोण ह्या बाजूला राहतं, कोण त्या बाजूला राहतं. प्रत्येकाचे नातेवाईक त्यावेळेस जेव्हा पार्टिशन झालं, का पार्टिशन झालं मला माहीत नाही. कोणी केलं त्याचं संशोधन तुम्ही करा. पण ज्यांनी केलं, कोणाला काहीतरी काय प्राईम मिनिस्टर आणि दिस दॅट व्हायचं होतं. किती लोकांचे जीव गेले. आज तुम्ही काय त्याला म्हणतात, लोक मरताना बघताना प्रत्येकजण म्हणतं इकडचे हे केले. कोण ना कोण कुठलं तरी आईचा मुलगा आहे, कोण कोणाचं तरी वडील आहे. आज त्यांच्या कुटुंबातले लहान लहान मुलं जेव्हा मरताना बघतो, कसं मला सांगा, कसं वाटत असेल. तरी पाकिस्तानची खोड जात नाही, पुन्हा जाणीवपूर्वक युद्ध करायचं. बघा, खोड म्हणण्यापेक्षा या गोष्टीवरती जर चर्चा करायची असेल ना, तर मग जागतिक पातळीवरती चर्चा घडून आणा. त्या चर्चेला मी जाईन. कारण हे सगळं आहे ना, कसं आहे, बोललो तर सगळ्यांना वाटतं मी बोलतोय, पण हे तुम्ही स्वतःचे रणगाडे, तुमचे प्लेन्स, मिसाईल्स हे खपवण्याकरता तुम्ही हे करताय का काय? आज किती लोकांचा जीव जातो. आज आपण इथं उभं आणि एवढं म्हणजे बघताना सुद्धा म्हणजे डोकं काम करायचं बंद होतं. आज त्या ठिकाणी आपण असतो. आज आपण सोलापूरमध्ये बॉर्डरवर जे असतो, तर आज आपल्या पण कुटुंबातलं कोणीतरी गेलं असतं तर कसं वाटतं? थोडंसं म्हणजे प्रत्येक कोणी पण असेल, जगात कोणी पण असेल, थोडंसं शांत बसून आत्मचिंतन करून विचार केला पाहिजे की नेमकं काय आणि आपण का करतो. वाय? क्वेश्चन मार्क. वाय? याचं उत्तर कोणीतरी दिलं पाहिजे का नाही. डोनाल्ड ट्रम्प आहेत ते पुढाकार घेत आहेत की काश्मीरचा जो वाद आहे भारत पाकिस्तानचा, तो सोडवण्याचा तुम्ही प्रयत्न. ते डोंगर जेवढे दिसतात आहे ना, ते तुम्ही आम्ही निर्माण केलेलं नाही. आलं का लक्षात? आपण निर्माण केलेलं नाही. पहिल्यापासून ते निसर्ग आहे. निसर्गापेक्षा कोणी मोठं नाही. आज मला सांगा, तुम्ही आज त्याच्यावरनं वाद कमाल आहे. महाराज, खरं तर भारताने कधीही युद्धाची सुरुवात कधीच केली नाही. याच्या आधीची युद्ध असू दे, कधीही असू दे, पाकिस्तान वारंवार हे करता, मग त्यांना उत्तर द्यायचं नाही का? कोणाला उत्तर देणार तुम्ही? पाकिस्तानमधले जे दहशतवादी त्यांनी पोचलेले आहेत, त्यांची येणारी जी दहशतवादी, त्या दहशतवादाला उत्तर दिलं पाहिजे. ते कसे निर्माण झाले, का निर्माण झाले, थोडंसं तुम्ही आता पत्रकार आहे ना, तर तुम्ही थोडंसं तुम्ही विचार करा ना, का निर्माण झाले. ज्याला 2 टाईम जर हे मिळत नसेल, काय करणार मला सांग. स्वतःच्या कुटुंबाची काळजी घेत असताना तर त्याची मुलं जर तिथं उपाशी राहत असतील तर काय करावं. आणि हे ते कोण, मग मला सांगा ना, ते हिंदू